मी सध्या वर्षा बंगल्याच्या बाहेर आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे आणि सध्या या ठिकाणी नाशिकच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठी गर्दी झालेली आहे कार्यकर्त्यांची. हेमंत गोडसे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसहित ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. हजारो कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत आणि आपण पाहतो ही सगळी दृश्य पहा. ही वर्षा बंगल्याच्या बाहेरची ही सगळी दृश्य आहे. गर्दी झालेली आहे आणि पोलिसांकडून हा संपूर्ण जो रस्ता आहे तो आता क्लिअर करण्यात यावा असं सुद्धा आवाहन यांना करण्यात येत आहे. मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. काही झालं तरी आमच्या उमेदवाराला शिवसेनेकडून उमेदवारी मिळायला पाहिजे असा जो दृढ निश्चय आहे तो करत हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. नाशिकहून आलात तुम्ही सगळे? नाशिकमधून खासदार साहेब जे बॅनर्स लावण्यात आले त्यांच्याबाबत त्याबद्दल काय म्हणाल? खरं तर नाशिकची जागा ही शिवसेनेची बालेकिल्ला जवळपास 25 वर्षापासून ही शिवसेनेकडे आहे आणि आज पण मला वाटतं मुख्यमंत्री साहेब आमची नाशिकची जागा तशीच ठेवतील हे आम्हाला विश्वास आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. कधी पण दावा करते त्या जागेवर दावा करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण खरी मूळ शिवसेना जे शिवसेनेचा खासदार असल्यामुळं तो निश्चित वरच्या लेवलला निर्णय होईल. भुजबळांच्या नावाची चर्चा आहे. चर्चा ही 10 वर्षापासून मागच्या पंचवार्षिक मध्ये ते 3 लाख मतांनी पडले. त्याच्या पंचवार्षिक आधी ते 2 लाखांनी पडलेले. जर पडलेले उमेदवार दावा करू शकतो तर आम्ही जिंकलेले उमेदवार गेल्या 10 वर्षापासून जिंकतोय. खरी दावेदार कोण आहे ही सर्व जनता सांगू शकते. की नाशिकचा निर्णय झाला नाही, न्याय मिळेल तुम्हाला वाटतं? न्याय मिळेल तुम्हाला या ठिकाणी? 100% मिळणार आहे. 100 काय 1001% न्याय मिळणार आहे. तिकीट घेतल्याशिवाय परतणार नाही नाशिकला. आम्ही हे ठरूनच आलोय. आज भूमिका काय असणार? भूमिका काय, तिकीट घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. फायनल. खरं म्हटलं तर नाशिकची जागा ही 25 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने शिवसेनेची आहे आणि प्रथमतः भुजबळ साहेबांचा 2 वेळेस चांगल्या मतांनी पराभव झालेला आहे. जर आपल्याला मोदी साहेबांना केंद्रातून जर निवडून द्यायचं असेल तर नाशिकची जागा ही हेमंतप्पा गोडसेंनाच द्यावी लागेल, जेणेकरून आपले केंद्रात मोदी साहेबांचा हा विजय होईल. कारण की उत्तर महाराष्ट्रात 6 जागा आहेत, त्याच्यातल्या 5 जागांवर ऑलरेडी बीजेपीचं होल्ड आहे. ही एक जागा जी अशी आहे नाशिकची, ही जसे राम आहे आपलं, जसे रामाचं जे हे धनुष्यबाण तसे आपल्याला आप्पा पाहिजे नाशिकमधून. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की हेमंत आप्पांचंच इथं म्हणजे हे झालं पाहिजे, विजय झाला पाहिजे. या ठिकाणी की कार्यकर्ते ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपल्यासोबत इतर काही कार्यकर्ते आहेत. आज न्याय मिळेल असं वाटतं तुम्हाला? तिकीट घेऊन जाणार तुम्ही की काय करणार? नाही, निश्चित न्याय भेटन. कारण की विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आम्ही 2 दिवसापूर्वी या ठिकाणी येऊन गेलो आणि त्यांनी शब्द दिला आहे का धनुष्यबाण हा रामाचा आहे आणि राम हा नाशिकमध्ये आहे. रामानी 14 वर्ष नाशिकमध्ये वनवास काढलाय, त्यासाठी तो धनुष्यबाण हेमंतप्पा गोडसेंनाच भेटन असं त्यांनी आम्हाला. कार्यकर्ते किती संख्येत तुम्ही या ठिकाणी पोहोचले? जवळजवळ आम्ही 1200च्या वर कार्यकर्ते, जवळजवळ 350-400 गाड्या आहे. आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि निश्चित आम्ही असं आज निश्चय केलाय का जवळ आम्हाला या ठिकाणी उमेदवाराची घोषणा होत नाही तवर आम्ही मुंबईमधून बाहेर जाणार नाहीये. नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी काहीसं तणावाचं वातावरण आहे आणि नाशिकच्या जागेवरून आता नेमका तिढा कसा सुटणार आहे हा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण राष्ट्रवादी सुद्धा या जागेवर दावा करत आहे. शिवसेनेची ही विद्यमान खासदारांची जागा आहे आणि त्यामुळे त्यांना ही जागा पुन्हा एकदा मिळणार आहे का पाहणं महत्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.